मित्रांनो रात्रीचे वाजले 10 आणि आत्ता आपण आहोत नालासोपारा स्टेशन। आपली गाडी आली वसईवरून, आपली वेरावर गाडी आहे, वसई टू खेड आपली गाडी आली नालासोपाराला। आपण चाललोय गावी, ट्रेकिंग करायला चाललोय। 2 टार्गेट आहेत, एक पालगड किल्ला किंवा रसालगड किल्ला। बघूया किती आपलं सक्सेसफुल होत आहे। गाडी येते आपली आता। मित्रांनो गाडी आपली आली बरोबर 10:30ला, पण गर्दी जबरदस्त आहे जनरलला। हे बघा, बघूया कुठं चढायला मिळतंय आपल्याला। गाडी एकदम वेळेवरती आहे, परफेक्ट वेरावल। गाडी आली आपली आता। बघूया ट्राय करून काय भेटतंय। चला मोबाईल बंद करतो, कारण का आपल्याला आता रिझर्वेशन नाही, जनरलमध्ये बसायचं आहे। मित्रांनो आता वाजते 12:30, 10:30 वाजता वसईवरून सुटली गाडी आणि बरोबर 12:30ला पनवेलला पोहोचले। पनवेल आणि खेडला बघूया किती वाजता पोहोचते। अजूनपर्यंत थोडा 10-15 मिनटं लेट आहे। मित्रांनो तो वाजलेत बरोबर 4ला 10 मिनटं आहेत। गाडी 1 तास लेट खेडला पोहोचले। आता आपल्याला वेटिंग रूममध्ये थांबायला लागेल, पाऊस पण पडत आहे। वेटिंग रूममध्ये करून आपली 6ची गाडी आहे पहिली, ती पकडायची आपल्याला। 6-3-3-3 वेरावळ तिरुवनंतपुरम एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटेल। कृपया ध्यान दीजिए। वेरावळ मित्रांनो सकाळचे 6 वाजल्याने बहुतेक गाडी लागली आपली। आता बघूया कुठे लागते गाडी। जबरदस्त पाऊस पडते सकाळपासून। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। कसे आहात सगळे? बरे आहात ना? आणि पाऊस पडतोय गावी जबरदस्त, बघा सगळं हिरवं झालं आहे। आणि शुक्रवारात तुम्हाला सकाळचं वातावरण जबरदस्त झालं आहे, थंड एकदम। मागे आलो 2 वेळा तर नुसता उन्हाने हैराण झालो होतो, पण आता एकदम गार झालं आहे। हे सगळं पाणी वगैरे भरलं आहे सगळीकडे थोडंफार। आणि आपण आलो आहे आता गावी राखण देण्यासाठी। आता राखण म्हणजे काय असतं, जे कोकणातले जास्त करून लोक आहेत त्यांना माहिती असेल ऑलमोस्ट सगळ्या लोकांना। तर तुम्ही बघालच, तो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत जाईल। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिलं तुमच्याबरोबर येत राहील। आणि आपण आणखीन एक व्हिडिओ करणार आहोत, म्हणजे एक स्पॉट करायचं ठरलं आहे। फोर्ट, कुठला तरी एक फोर्ट करायचा प्लॅन झाला आहे। जर पाऊस कमी असेल तर नक्की आपण जाऊ। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला नवीन एक स्पॉट बघायला मिळेल। मित्रांनो आलो तो खाली कोंबडी बघण्यासाठी राखण द्यायला, पण पावसाने जी सुरुवात केली खतरनाक। 15-20 मिनिटं एका जागेवर थांबून राहिलो आहे आम्ही। कमी आलं आहे थोडं, जाऊया काय? काट चल, चला बघूया। बघा आम्ही थांबलो आहे, पण खतरनाक पाऊस आहे बघा, घडघडत आहे पण खतरनाक। पाऊस कसला आहे बघा, जबरदस्त। मला वाटतं इथे थांबावं लागणार संध्याकाळपर्यंत, जबरदस्त पाऊस पडत आहे। मित्रांनो आपण चाललोय आता पालगड किल्ल्यावरती। काय बघायला मिळते गाडी अध्यक्ष बरोबर आहे, त्यांच्याकडनं माहिती मिळेलच आपल्याला। आणि आता आपण टेबल्स जातो आहे फर्स्ट टाइम चालू आहे पालगडला राहून सुद्धा, कसा एक्सपिरियन्स आहे बघूया चला। हा हे खेडचा घाट, खेडला जाताना लागणार रोड, नामणी घाट। पाऊस थांबल्यामुळे आम्ही जरा मस्त राईड करतोय। आणि बाईकवरती राईड करायची मजा काय वेगळीच असते 4 व्हीलरपेक्षा, म्हणून आम्ही 4 व्हीलर ठेवले घरी आज।
त्याचं वैशिष्ट्य सांग. वैशिष्ट्य काय नाही, पुन्हा येणारी गाडी दिसत नाही जीवात. हा धामणी घाट बघा, खतरनाक. रोड पण मस्त आहे, स्पीड पण खतरनाक आहे आता. इकडे बघा गावाला बाईकवरती राईड मारणं म्हणजे अनुभव हा वेगळाच, खतरनाक. ते तुम्हाला इकडे आल्याशिवाय कळणार नाही. जबरदस्त. आणि त्यात पावसाच्या मोसममध्ये म्हणजे एक नंबर. हो, तुझी गाडी गेली वाटतं. मित्रांनो, आपण आहोत म्हैस कात्रा आणि हा मंडणगड खेड रोड आहे. आणि आपण इथं म्हैस कात्र्याला आतमध्ये गेल्या रोड, आणि इथून आपण आता किल्ल्यावर चाललो आहे. हे आपले पार्टनर आहेत सगळे, 2 गाडी आहेत. चला म्हणजे चालू घ्या, बघूया. मी फर्स्ट टाइम चाललो आहे, रोड कसा आहे. अरे असं आता नवीन झालं ना. इकडे हे बघा पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगल. चायनीज आपण घेतो ना, मागणं बघून जातो. रोड झाला म्हणून रोड आवाज थोडी रोडची. ही वाडी कुठली? रामवाडी. टायर गोटा आहेत बघा समोर, टायर गोटा आहेत. वर मी सांभाळून आलो. आपल्याला आता इकडे जायचं होतं. हे बघा समोर किल्ला दिसतोय, वरती चढायचं आपल्याला. पारामात्री चिखल आहे. व्हिडिओ चालू होते का? किल्ला दिसला आपल्या तिकडे जायचं आहे, अजून खूप लांब आहे. अजून मागासपासून आपण फिरतोय. किल्ला दिसतो पण आपण गोल गोल फिरतोय. आणखी आंबे किल्लेमाची. तो बघा समोर किल्ला आहे बघा. जबरदस्त खतरनाक नजर आहे. हे बघा किती खाली आहे. हा हा, ही कुठली वाडी आहे? किल्लेमाची. आणि इथून किल्लेमाची लागली आपल्याला. आणि हे बघा हा खेड तालुका बघा किल्लेमाची गड. सरळ वरती चढायचं आपल्याला. थोडा रस्ता थोडा कच्चा आहे. काम चालू आहे म्हणजे चालू आहे. बांधली बांधून आहे. आणि पूल आपण ॲडव्हान्सच्या करत चाललो आहे. आरामात आरामात दगडी बघ.
गाडी ठेवा इथं, आपण चालत जाऊया. चल चला आली गाडीवर, आता काय झाला. हे बघा खाली किती उंचावरती आलोय आपण. हे बघा, हा हा, आरामात आरामात दगडी आहे. बापरे, हा 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 हा, नजारा बघा जबरदस्त, खतरनाक व्ह्यू. आणि आपण किल्ल्याच्या पायथ्याजवळ पोहोचलो. आपण इथून किल्ला चालू होणार आहे, चढत जायचं आपल्याला. हे बघा समोर मित्रांनो, हे बघा काय खतरनाक दिसतंय सगळं. आणि हे आपण इथून येतो ना बंड्या, खालून तिथून किल्लेमाची, नंतर दाखव. हे पालगडातून यायला, राणीमाचीतून यायला इकडून रोड आहे. आणि हा नजारा बघा वरून सध्या जो दिसतोय, जबरदस्त नजारा आहे बघा. हा 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 हा, भारी. आमची एक गाडी मागे राहिले, रस्ता पण कच्चा आहे खूप. आणि बाईकवरती आणणं म्हणजे जोखमीचं काम एकदम. हे बघा आली आपली गाडी दुसरी. चला इथून आपल्याला आता वरती, हे बघा हे तोफ आहेत. हे बघा लोखंडी पोल, 300 चिरे, सिमेंट, वाळू सगळं वरती घेऊन गेलो. तुम्ही हात डोक्यावरती उचलून इथून आपल्याला चालत जायचं आहे वरती. हे बघा वरती किती आहे. जबरदस्त. मी तर फर्स्ट टाइम आलो, पण खतरनाक आहे रे. पण ह्या सीझन मध्ये ना जबरदस्त आहे. हे बघा इथून पायऱ्या चालू होतात, त्या पण कच्च्या पायऱ्या आहेत. आपण ड्रोन घेऊन आलोय, पण वातावरण खतरनाक आहे. उडवायला भेटलं तर बघूया आपण. चलो हा मेन दरवाजा आपला किल्ल्याचा. हे बघा हा मेन दरवाजा आहे किल्ल्याचा. पाय भरले रे. दमलात का? बघा वरून. आणि ह्या गेटमधून दिसणार नजारा खाली. आणि हा सगळा आपण वरती चढत आलो. हे बघा. आणि पावसामुळे संरक्षण व्हावं त्यासाठी त्याला प्लास्टिक लावलं आहे. हा हा जबरदस्त. हे बघा इथं पण सेम तसंच केलंय. तोफा आहे तिथे.
आणि हे बघा खतरनाक, हे सगळं खाली दरी आहे पूर्ण. आणि तो समोर रामगड कुठला? तो वाला हा समोर दिसतोय तो. जाऊन घेऊन अशी काय काय आणि हे महाराजांची मूर्ती इकडे. काही चालू आहे तो चालू नाही, छोट डबके पाणी असून नाही माहिती. आणि या किल्ल्याच्या वरचा परिसर, ढग बघा असे वाटतात की एकदम आपल्या जवळ आलेत. आणि आपला भगवा झेंडा फडकतोय. हा तुम्हाला असं वाटत की ढग एकदम आपल्या जवळ आलेत. आलात तर नक्की भेट द्या पालगड किल्ल्याला, कारण का ह्या सीझनमध्ये हा अनुभवणं म्हणजे खतरनाक. आणि याच्यासारखं दुसरं भाग्य नाही आपल्याला. हे बघा, आणि पूर्ण ही खाली दरी आहे बघा, वरून दिसणारा नजारा. बापरे, हे आपण इकडून आलो होतो मगाशी. हा रोड आहे बघा खाली. तो पहिला फलक तो समोर तो कोणी सांगितलं रामगड. हा समोर हा रामगड नवीन भेटले, नवीन शोध लावलायचा. हे बघा, हे बघा, हे जुन्या काळातील ही तटबंदी आहे पूर्ण आणि एकदम शाबूत आहे. आणि हे बघा खाली किती आहे, आणि तेव्हाचं बांधकाम हे आहे, अजून सुद्धा बघायला मिळतं आपल्याला इकडे किल्ल्यावरती. मित्रांनो, हे समोर बघताय तुम्ही, इथे आता सगळं बुजलं. पण असं म्हटलं जातं की इथं पहिलं भुयार होतं आणि ते मंडणगडला बाहेर पडायचं असं म्हटलं जातं. आणि आता ते पूर्ण बुजलंय. पण जबरदस्त. बघा, हे पूर्ण आपलं जुनं बांधकाम इथे पाहायला मिळतं. आणि सध्या दुरावस्था झाले आणि कोसळले बांधकाम. पण जेव्हा तुम्ही वरती किल्ल्यावरती याल तेव्हा तुम्हाला हा अनुभव जो आहे हा खतरनाक आहे आणि फील तुम्हाला जबरदस्त होईल. कधी आलात तर नक्की भेट द्या पालगड किल्ल्यावरती. हे बघा, आणि ही तटबंदी अजून तशीच आहे. हे बघा, हे बघा अजून तशीच तटबंदीने हा झेंडा आपला. गावभर घेऊन व्हिडिओ मोठी होते. हे पाणी रस्ता आहे काय मित्रांनो, हा सुद्धा प्रवेशद्वार आहे, बघू शकता इकडे. हे बघा, नाही तटबंदी दुसरी हे खतरनाक आहे खाली. हे बघा, तुम्ही पाणी आणलं सगळं खालून. कोणता तुम्ही? आम्ही आणलं किल्ले शिवतर. थांबले किल्ल्यावरनं आल्याच्या नंतर आपण आता इथे चुलीवरती चहा आणि वडा. मित्रांनो, किल्ल्यावरनं आलो आपण आणि आता आपण राखण द्यायला चाललो आहे दंडवाडी येथे. सगळे चाललो आहे आम्ही, तयारी वगैरे सगळी करून. आणि बघूया राखण हा प्रकार कसा असं तुम्हाला बघायला मिळेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आपण निघूया आता. मित्रांनो, तर आपण आलो आहे दंडवाडी. का त्यांच्याकडे आलो आहे आणि ते येणार आपल्याबरोबर राखण देण्यासाठी. त्यांना घेण्यासाठी आलो आपण इकडे. हे इकडे समोर त्यांचं घर. आणि हा नजारा बघा किती छान दिसतोय. पावसाळ्यात कोकणाचा निसर्ग म्हणजे एकदम स्वर्गच. बघा तुम्ही समोर.
शटर लागला तुमच्या लागते अगरबत्ती लागेल अगरबत्ती लागली आहे इकडे लाव ना जरा तुमची कधी पर्यापर्याने पाणी झालं असेल आता ना हा झालाय दुपारी पाऊसच जबर पडला आता एक खेकड्या बाहेर पडतील नाही तो भोलेश्वर म्हणतो मग आहे तो भोलेश्वरच आहे ही आपली लाल परी